ए तुषे ए यार कसलं आहे तुषे याने ओळख पण नाही दिली आणि कोणतं नवीन पोरग आहे ते आहे ना जिप्रे हा. त्याच्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे 2 महिने त्याच्या अंडा टिकून राहणार कायला अंगाला आणि त्याच्याकडून 2-4 शर्ट पॅन्टी काढून घेणार. 1 नंबरचं चाट आहे ते. ए शुभे येतोय का काय रे कुठं जायचंय? अरे एका हॉटेल ओपनिंग आहे तिकडे जायचंय अरे आलो असतो पण माले गानमुळे उठले. एक काम कर ना या चाट्याला जा ना घेऊन. ए तुषे येतोय का मलाच म्हणायचं ना आधी मी काय तयारच असतोय माहितीये ना. तो हॉटेल नवीनच दिसते आमटे. अरे आमटे काय नजर आहे हा पार जन्नत आहे जन्नत. एवढं रिलॅक्स वाटतंय ना मला. आमटे मला रावाने आता शेट संघ पहिली ओळख करून दे. अरे काय चाललंय तुषा तुझं तू येडगत नको करू मला शेट संघ ओळख करून दे राव. अरे तुषा तू काय येडा झाले का रे पैशावाले लोक दिसली ना तू जिपार जमिनीला टिकते रे. अरे तुषा एवढा कुठं चाट्यापाना करतात का अख्ख्या चौकातली पोरं तुला चाट्या म्हणतात. तुला आडनाव तुषार बोंबले नाही मागून तुला तुषार चाट्या म्हणतात. जरा स्वतःचा स्वाभिमान बाळग नाही लाजबीज वाटते का नाही तुला काय जरा मी काय म्हणतोय ना याचा नीट विचार कर जरा. एवढं चाटे का रे आमटे मी. अरे लय मोठा चाट्या तुषा तालुक्यातल्या सगळ्या टॉपचा चाट्या तू तू बाबा डोळा उघडलं रे. मी नाही नदीत जीव देईन पण आयुष्यात परत कधीच चाट्यापणा करणार नाही. तू पुढे असं नाही वागणार. माझा शब्द आहे तुला जर वागलो ना 2 कान पडत मला. बस हेच पाहिजे होतं तुषा मला. हे पोरांनो येतं गोव्याला. ए तुला काय पाहिल्यासारखा चाट्या वाटलो काय मी. आमट्याने माझ्या डोळे उघडल्यात हाय ना अमित भाऊ. ए तुषे जा तू घरी फक्त जा आता मग आईला सांग आमच्या 4 दिवस येणार नाही. ए भाऊ, चल रे